राज्यातील सर्व विडी कामगार महिलांना किमान वेतन लवकर जाहीर करणार अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केली आहे। यावरून विडी कामगार किमान वेतन व संघर्ष समितीने गेल्या 7 ते 8 वर्षांपासून महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी विडी कामगार सेना, राष्ट्रवादी कामगार सेल, नव महाराष्ट्र कामगार सेना, राष्ट्रीय विडी मजदूर संघ या कामगार संघटनेने एकत्र येऊन शासन दरबारी वारंवार विविध आंदोलनाद्वारे कामगार मंत्र्यांपासून वरिष्ठ जिल्हा पातळीवरील सर्व शासकीय अधिकारी यांच्याकडे यशस्वी प्रयत्न केला। त्यामुळे कामगार मंत्री महोदयांनी मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली व वरिष्ठ शासकीय अधिकारी, कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी यांची बैठक 6 मे 2026, 20 मे 2026 आणि 2 जून 2026 असे सलग 3 बैठका लावून तिन्ही बाजूंच्या प्रतिनिधींना मत मांडण्याचे मुभा दिली। परंतु मालक वर्ग उद्योगाला परवडत नाही हे कारण पुढे करून किमान वेतन अंमलबजावणीस नकार दिला। तर किमान वेतन हक्क समिती बीडी कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतनापासून वंचित आहेत, त्यांना जास्तीत जास्त मजुरी मिळवून द्यावी अशी मागणी करत कामगार मंत्र्यांना पूर्ण अधिकार दिला। त्यावरून कामगार मंत्री महोदयांनी 2 जून 2026च्या बैठकीत मालक व कामगार प्रतिनिधींना अहवाल पाठवण्याचे आदेश जारी केले। त्यानुसार बीडी कामगार किमान वेतन हक्क समितीचे बीडी कामगार सेना, राष्ट्रवादी कामगार सेन, नव महाराष्ट्र कामगार सेना, राष्ट्रवादी विडी मजदूर संघ यांनी आपापले अहवाल कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवले। या अहवालात 350 ते 400 रुपये किमान वेतन जाहीर करावे अशी विनंती केली। या अहवालात प्रसिद्धीपत्रकात विडी कामगार सेना अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, राष्ट्रवादी कामगार सेलचे गोवर्धन सुंचू, नव महाराष्ट्र कामगार सेनेचे साहेबण्णा तेगळी, राष्ट्रवादी विडी मजदूर संघ राहुल गुजर यांच्या सह्या आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।